Hi friends, I am Dr. Netaji Kale, Tulzabhani Mahavidyalay, Tulzapur. Today we are going to learn about what is the C language. What is C? The C language is developed by the Keynes Ritchie for creating the system applications that directly interact with the hardware devices such as drives. केनिल डेनिस रिची यांनी एक डेव्हलप केलेली लँग्वेज आहे. सी प्रोग्रामिंग इज कन्सिडर ॲज अ बेस ऑफ अदर प्रोग्रामिंग लँग्वेज. दॅट इज व्हाय इट इज नोन ॲज अ मदर लँग्वेज. सी ही एक इतर प्रोग्रामिंग लँग्वेजची मदर लँग्वेज समजली जाते. इट कॅन बी डिफाईन्ड बाय द फॉलोइंग वेज. आपल्याला खालील पद्धतीने सी लँग्वेज म्हणजे काय हे या ठिकाणी समजून घेता येईल. नंबर 1, सी इज अ मदर लँग्वेज. नंबर 2, सी इज अ सिस्टम प्रोग्रामिंग लँग्वेज. नंबर 3, सी इज अ प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. सी इज अ स्ट्रक्चरल प्रोग्रामिंग लँग्वेज अँड सी इज अ मिड लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज. लेट्स गो to understand all these things given in the definition. Number 1, C as a mother language. Why C is a mother language? Why C is a mother language? C language is considered as a mother language of all other modern programming language because most of the compilers, JVMs, Canvas, etc. are written in the C language. C languageच्या मदतीने इट कंप्लायर्स, JVMs, Canvas हे जी काही बाबी आहेत या सर्व बाबी सी लँग्वेजच्या मदतीने या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहेत. म्हणून सी इज अ मदर लँग्वेज. इट प्रोव्हाइड्स द कोर कन्सेप्ट like the arrays, string, functions, file handling, etc. C च्या मार्फत या ठिकाणी काही अरेज, स्ट्रिंग, फंक्शन्स आणि फाईल हँडलिंग फंक्शन्स आपल्याला या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जातात. दॅट आर द being used in many language like C++, Java, C#, etc. जी काही आपल्याला अरेज, स्ट्रिंग्स, फंक्शन्स, फाईल हँडलिंग जी सी मार्फत प्रोव्हाइड केल्या जातात त्याच या ठिकाणी इतर प्रकारच्या लँग्वेजमध्ये सुद्धा त्याचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. त्याच्यामध्ये आपल्याला उदाहरणामध्ये सांगता येईल C++, जावा, C# इत्यादी. देन व्हाय सी इज अ सिस्टीम प्रोग्रामिंग लँग्वेज. सीला सिस्टीम प्रोग्रामिंग लँग्वेज का म्हटलं जातं? अ सिस्टीम प्रोग्रामिंग लँग्वेज इज यूज्ड टू क्रिएट द सिस्टीम सॉफ्टवेअर. सिस्टीम सॉफ्टवेअर तयार करण्यासाठी सिस्टीम प्रोग्रामिंग लँग्वेजची या ठिकाणी आपल्याला मदत घ्यावी लागते. सी लँग्वेज इज अ सिस्टीम प्रोग्रामिंग लँग्वेज. या ठिकाणी सी ही एक सिस्टीम प्रोग्रामिंग लँग्वेज आहे बिकॉज इट कॅन बी यूज्ड टू डू लो लेवल प्रोग्रामिंग. इट इज जनरली यूज टू क्रिएट द हार्डवेअर डिव्हाइसेस, OS, drives, kernels, etc. For example, Linux kernel is written in a C programming. या ठिकाणी सी प्रोग्रामिंगला सिस्टीम प्रोग्रामिंग लँग्वेज का म्हटलं जातं? कारण की जे काही लुनेक्स केर्नेल आहे हे जे काही डिव्हाइस आहे हे डिव्हाइस हे जे काही सॉफ्टवेअर आहे किंवा हे जे हार्डवेअर्स आहेत हे सर्व सी लँग्वेजच्या मदतीने या ठिकाणी लिहिले जातात. म्हणून सी ॲज अ सिस्टीम प्रोग्रामिंग लँग्वेज. It cannot be used for internet programming like Java, Net, PHP, etc. हे इंटरनेट प्रोग्रामिंग लँग्वेज जसे की जावा आहेत, नीट आहे, PHP आहे याच्यासाठी या ठिकाणी या सिस्टीम प्रोग्रामिंग लँग्वेजचा सी लँग्वेजचा या ठिकाणी वापर केला जात नाही. देन सेकंड इज
व्हाय सी ॲज अ स्ट्रक्चर्ड प्रोग्रामिंग लँग्वेज. सीला स्ट्रक्चर्ड प्रोग्रामिंग लँग्वेज का म्हटलं जातं? अ स्ट्रक्चर्ड प्रोग्रामिंग लँग्वेज इज अ सबसेट ऑफ प्रोसिजर लँग्वेज. एक सबसेट प्रोग्रामिंग लँग्वेज हा एक प्रोसिजर लँग्वेजचा एक सबसेट आहे. मीन्स इट इज अ स्ट्रक्चर मीन्स टू ब्रेक अ प्रोग्राम इंटू पार्ट्स और ब्लॉक्स सो इट मे बी इझी टू अंडरस्टँड. जे काही स्ट्रक्चर आहे, स्ट्रक्चरचा अर्थ होतो की या ठिकाणी आपल्याला जे काही प्रोग्राम आहेत ते प्रोग्राम आपल्याला विशिष्ट ब्लॉक्सच्या मदतीने, विशिष्ट पार्ट किंवा ब्लॉकच्या मदतीने आपल्याला ते वेगवेगळे करता येतात. त्याच्यामुळे ते आपल्याला समजण्यासाठी सोपे होतात. इन अ सी लँग्वेज वी ब्रेक द प्रोग्राम इंटू पार्ट्स यूजिंग द फंक्शन्स. या ठिकाणी फंक्शन्सच्या मदतीने या ठिकाणी सी लँग्वेजमधील जे काही प्रोग्राम आहेत ते प्रोग्राम आपल्याला ब्रेक करता येतात. इट मेक्स द प्रोग्राम इझियर टू अंडरस्टँड अँड मॉडिफाय. जे प्रोग्राम आपल्याला सहजरित्या या ठिकाणी लक्षात घेता येतात किंवा सहजरित्या समजून घेता येतात आणि त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन आपल्याला करता येतं. म्हणून सी ॲज अ स्ट्रक्चरल प्रोग्रामिंग लँग्वेज, म्हणूनच सीला स्ट्रक्चरल प्रोग्रामिंग लँग्वेज असं म्हटलं जातं. देन व्हाय सी ॲज अ मिड लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज. सीला मिड लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज का म्हटलं जातं? सी इज अ कन्सिडर ॲज अ मिडल लेवल लँग्वेज. सीलाच मिडल लेवल लँग्वेज असं मानलं जातं बिकॉज इट सपोर्ट्स द फीचर्स ऑफ बोथ लो लेवल अँड हाय लेवल लँग्वेज. लो लेवल लँग्वेज आणि हाय लेवल लँग्वेजला सी प्रोग्रामिंग लँग्वेज ही सपोर्ट करत असल्यामुळेच या ठिकाणी सी इज कन्सिडर ॲज अ मिडल लेवल लँग्वेज. सी लँग्वेज प्रोग्रामिंग इज converted into assembly code. It supports pointer arithmetic but it is a machine independent. A high level language is a specific to one machine. Low level language is specific to one machine. Low level language ही एका विशिष्ट मशीनलाच त्या ठिकाणी सपोर्ट करते. दॅट इज त्यालाच आपण मशीन डिपेंडंट असं आपण म्हणतो. इट इज मशीन डिपेंडंट, फास्ट टू रन बट इट इज नॉट इझी टू अंडरस्टँड. मशीन डिपेंडंट हे फास्ट रन त्या ठिकाणी होते, परंतु तो समजून घेण्यासाठी खूप अवघड अशी लो लेवल लँग्वेज आहे. त्याचबरोबर हाय लेवल लँग्वेज इज अ नॉट अ स्पेसिफिक टू वन मशीन. का विशिष्ट मशीनसाठीच ही हाय लेवल लँग्वेज नसते. ते मशीन अनेक मशीनना आपल्याला या ठिकाणी हाय लेवल लँग्वेजचा वापर त्या ठिकाणी करता येतो. दॅट इज मशीन इंडिपेंडंट. त्यालाच आपण मशीन इंडिपेंडंट असं म्हणतो. इट इज इझी टू अंडरस्टँड. हे समजण्यासाठी सहज सोपं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे व्हाय सी ॲज अ प्रोसिज्युअर लँग्वेज. सीला एक प्रोसिज्युअर लँग्वेज का म्हटलं जातं? अ प्रोसिजर इज नोन ॲज अ फंक्शन्स, मेथड, रूटिंग, सब रूटिंग ETC. या ठिकाणी प्रोसिजरला आपण म्हणतो, या ठिकाणी एक प्रकारचे फंक्शन्स असतील, मेथड्स असतील, रूटिंग असतील, सब रूटिंग असतील, त्यालाच आपण एक प्रोसिजर्स असं आपण म्हणतो. अ प्रोसिजर लँग्वेज स्पेसिफाईज द सिरीज ऑफ स्टेप्स फॉर द प्रोग्राम टू सॉल्व द प्रॉब्लेम. एखादा विशिष्ट प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी जी काही आपल्याला प्रोग्राम तयार करावा लागतो त्याची एक विशिष्ट स्टेप्स आहेत. म्हणूनच या ठिकाणी सी ॲज अ प्रोसिजर लँग्वेज आपण म्हटलं जातं. सो हाऊ वी कॅन लर्न द इंग्लिश लँग्वेज. आपण इंग्लिश लँग्वेज कशी शिकतो त्याचीसुद्धा एक प्रोसिजर आहे. त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला अल्फाबेट्स माहीत असावे लागतात. त्याला आपण A to Z जे काही अल्फाबेट्स आहेत, अप्पर केस अल्फाबेट्स आहेत, लोअर केस अल्फाबेट्स आहेत, मीन्स कॅपिटल लेटर अँड स्मॉल लेटर. त्याचबरोबर त्याच्याच मदतीने आपण वर्ड्स तयार करतो. वर्ड्सच्या मदतीने आपण सेंटेन्सेस तयार करतो आणि सेंटेन्सेसच्या मदतीने आपण पॅराग्राफ तयार करतो. याच पद्धतीने सी इज अ प्रोसिज्युअर लँग्वेज. सी लँग्वेज तयार करण्यासाठी काही प्रोसिजर आहे किंवा सी लँग्वेज शिकण्यासाठी काही प्रोसिजर आहे. त्याच्यामध्ये पहिल्यांदा या ठिकाणी सीमधील
अल्फाबेट्स, डिजिट्स, स्पेशल सिम्बॉल्स या ठिकाणी दिलेले आहेत ते आपल्याला अगोदर समजून घ्यावे लागतात. त्याच्या मदतीनेच आपल्याला कंटेंट्स, व्हरायबल्स, कीवर्ड्स हे तयार करता येतात आणि या कीवर्ड्स, कंटेंट्स आणि व्हरायबलच्या मदतीने या ठिकाणी आपल्याला इन्स्ट्रक्शन्स त्या ठिकाणी तयार होतात आणि इन्स्ट्रक्शन्स तयार झाल्यानंतर या ठिकाणी प्रोग्राम तयार होतात. म्हणूनच ही एक प्रकारची प्रोसिज्युअर लँग्वेज आहे. एक विशिष्ट प्रोसेसनुसारच या ठिकाणी आपल्याला सी लँग्वेजचा प्रोग्राम त्या ठिकाणी लिहावा लागतो. म्हणून सी ॲज अ प्रोसिज्युअर लँग्वेज. सी इज अ प्रोसिज्युअर लँग्वेज. इन सी व्हरायबल्स अँड फंक्शन्स prototypes must be declared before using the C. अशा पद्धतीने या ठिकाणी सी लँग्वेजला सी ॲज अ प्रोसिज्युअर लँग्वेज असं आपण म्हटलं जातं. लेट्स गो टू अंडरस्टँड द फीचर्स ऑफ द सी लँग्वेज. C is the widely used language. It provides many features that given below. Number 1, C is a simple language. C is a simple language in the sense that is provide a structural approach. सीला सिम्पल लँग्वेज का म्हटलं जातं की सी लँग्वेजमध्ये एक स्ट्रक्चरल अप्रोच या ठिकाणी दिलेला जातो. म्हणजे जसं आपण एखादी इंग्लिश आपल्याला जर लर्न करायची असेल तर त्या ठिकाणी आपल्याला अगोदर अल्फाबेट्स, त्याच्यानंतर त्याच्यावरून वर्ड्स आपल्याला, त्याच्यानंतर सेंटेन्सेस तयार करावे लागतात, त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला पॅरेग्राफ तयार करतो. म्हणजे याला आपण एक विशिष्ट प्रकारचं स्ट्रक्चर असं म्हणतो. ॲज अ सेम वे अशाच पद्धतीने सी लँग्वेजमध्ये एक स्ट्रक्चरल अप्रोच त्या ठिकाणी दिलेला आहे. त्याच्यानुसार या ठिकाणी आपल्याला सी लँग्वेज सहजरित्या या ठिकाणी शिकता येते किंवा सी लँग्वेजद्वारे आपल्याला प्रोग्राम तयार करता येतात. म्हणून सी इज अ सिम्पल लँग्वेज. इट इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट फीचर ऑफ द सी लँग्वेज. देन सेकंड इज सी इज अ मशीन इंडिपेंडंट और पोर्टेबल लँग्वेज. अनलाइक असेंबली लँग्वेज, सी programs can be executed as a different machines with same machine specific changes. Therefore, C is a machine independent language. म्हणूनच याला मशीन इंडिपेंडंट लँग्वेज या ठिकाणी म्हटलं जातं. देन थर्ड फीचर इज मिड लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज. Although C is a mid programming language, C is a independent language. Therefore, C is intended to do low level programming. It is used to develop the system application such as Kernel, Trios, etc. It is also support the features of the high level language that it is known as a मिड लेवल लँग्वेज. म्हणून याला आपण मिड लेवल लँग्वेज या ठिकाणी म्हणतो. देअरफॉर फोर्थ वन इज अ स्ट्रक्चरल प्रोग्रामिंग लँग्वेज. इट इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट फीचर्स ऑफ द सी प्रोग्रामिंग. सी इज अ स्ट्रक्चरल प्रोग्रामिंग लँग्वेज इन द सेन्स दॅट वी कॅन ब्रेक द प्रोग्राम इन टू पार्ट्स युजिंग द फंक्शनच्या मदतीने आपल्याला जे काही प्रोग्राम आहेत ते प्रोग्राम आपल्याला ब्रेक करता येतात आणि ते समजून घेता येतात. म्हणून सी इज अ स्ट्रक्चरल प्रोग्रामिंग लँग्वेज हे एक आपल्याला त्याचं वैशिष्ट्य या ठिकाणी सांगता येईल. देन फिफ्थ फीचर्स ऑफ द सी प्रोग्राम इज रिच लायब्ररी. सी प्रोव्हाइड्स अ लॉट ऑफ इनबिल्ड फंक्शन्स दॅट मेक द डेव्हलपमेंट फास्ट. या ठिकाणी आपल्याला सी एक प्रकारची बिल्डअप फंक्शनिंग या ठिकाणी प्रोव्हाइड करून देत असल्यामुळे आपल्याला एक चांगल्या प्रकारची फास्ट रिच लायब्ररी या ठिकाणी सीच्या मदतीने आपल्याला जो काही डेटाबेस आहे तो डेटाबेस आपल्याला या ठिकाणी तयार करता येतो. म्हणजे रिच लायब्ररी सीमध्ये आहे. हे एक ते सी प्रोग्रामिंगचं आपल्याला वैशिष्ट्य सांगता येईल. नेक्स्ट मेमरी मॅनेजमेंट. C supports the
future of a dynamic memory allocation. In a C language, we can free the allocation memory at any time by calling the free ब्रॅकेट फंक्शन्स. फ्री ब्रॅकेट फंक्शनच्या मदतीने आपल्याला सी प्रोग्रॅमिंगमधील असलेली जी काही मेमरी आहे ती मेमरी कोणत्याही वेळेमध्ये आपल्याला काय करता येते, अलोकेट करता येते. म्हणून हे एक मेमरी मॅनेजमेंट हे एक सी लँग्वेजचं आपल्याला वैशिष्ट्य या ठिकाणी सांगता येईल. त्याचबरोबर 7th नंबर आहे फास्ट स्पीड. सी कॉम्प्लिकेशन्स अँड एक्झिक्युशन्स टाईम ऑफ द सी लँग्वेज इज फास्ट. सी लँग्वेजचा कॉम्प्लिकेशन्स आणि एक्झिक्युशनचा जे काही टाईम आहे तो अतिशय फास्ट आहे. सिन्स देर आर लेजर द इनबिल्ट फंक्शन्स अँड हेन्स द लेजर द ओव्हरहेड. याच्यामुळे इनबिल्ट फंक्शन्स हे काय होतात, कमी होतात. म्हणून सी लँग्वेजची जी काही स्पीड आहे ती खूप फास्ट आहे. हे एक आपल्याला त्याचं वैशिष्ट्य सांगता येईल. त्याच्यानंतर नंबर 8 दिलेला आहे पॉइंटर. सी प्रोव्हाइड्स द फीचर्स ऑफ द पॉइंटर. मध्ये या ठिकाणी आपल्याला पॉइंटरचे फीचर्स आपल्याला उपलब्ध करून दिले जातात. वी कॅन डायरेक्टली इंटरॅक्ट विथ द मेमरी बाय यूजिंग द पॉइंटर. पॉइंटरच्या मदतीने डायरेक्ट या ठिकाणी सी लँग्वेजमधील मेमरी बरोबर आपल्याला इंटरॅक्ट करता येतं. वी कॅन यूज अ पॉइंटर for memory, structures, functions, arrays, etc. Then 9th number is the recursion. In C, we can call the functions within the functions. It provides code reusability for the every function. Recursion enable the use to be the use the approach of the backtracking. या ठिकाणी रिक्रुजिंग जे काही आपल्याला जो काही डेटा आहे तो आपल्याला रिक्विजेबल डेटा या ठिकाणी सीमध्ये उपलब्ध असतो. म्हणून याला आपलं हे एक रिक्रुजिंग हे एक आपल्याला फंक्शन्स या ठिकाणी सांगता येईल आपल्याला. त्याच्यानंतर एक्सटेन्शन. सी लँग्वेज इज द एक्सटेन्सेबल बिकॉज इट कॅन इझिली अडॉप्टेड न्यू फीचर. या ठिकाणी सी लँग्वेज ही एक एक्सटेन्सेबल आहे. सहजरित्या ही जी काही नवीन वैशिष्ट्ये आहेत ते नवीन वैशिष्ट्ये या ठिकाणी सी प्रोग्रामिंगमध्ये या ठिकाणी अडॉप्ट केले जातात. म्हणून सी इज अ एक्सटेन्सेबल. इट इज वन ऑफ द फीचर्स ऑफ द सी प्रोग्रामिंग. सी प्रोग्रामिंगचं हे एक आपल्याला महत्त्वाचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. अशा पद्धतीने आपल्याला फीचर्स ऑफ द सी लँग्वेजची वैशिष्ट्ये या ठिकाणी सांगता येतील. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचं धन्यवाद.